श्री स्वामी समर्थ. हॅलो, हाय, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता इजी शिलाईमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढे डीप आणि मागे बोटनेक असलेल्या ब्लाऊजचं कटिंग आपण पाहणार आहोत. त्याची डिझाईनसुद्धा दाखवणार आहे तुम्हाला कशा पद्धतीने केलेली आहे. तसेच कट केलेले अस्तरचे पॅटर्न मेन फॅब्रिक म्हणजे मेन ब्लाऊज पिसावरती ठेवून कसं कटिंग करायचं परत आणि त्याची शिलाई किती घेतली हे देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा, अजिबात स्किप करू नका. तरी त्या अस्तर डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि फोल्डिंगची साईड ही माझ्याकडच्या बाजूला आहे आणि सुटे पदर हे तुमच्याकडच्या साईडला आहेत आणि फोल्डिंगच्या बाजूवरती आपण ब्लाऊजची उंची घेतलेली आहे. तर ब्लाऊजची उंची 13 इंच आहे आणि मार्जिनचा 1 इंच मिसळून आपण 14 इंचावर पॉईंट दिलेला आहे. तसेच हे बोटनेक ब्लाऊज असल्यामुळे शोल्डर आपण 6.5 इंच घेतलेला आहे आणि मुंडा देखील 6.5 इंचच घेतलेला आहे. तर इथे 6.5 इंच पाहून घ्यायचं आहे आणि ही मुंड्याची लाईन आखून घ्यायची आहे. त्यानंतर आपण घेऊया ब्लाऊजची छाती. तर ब्लाऊजची छाती आहे 32 इंच. तर 32चा चौथा भाग हा 8 इंच होतो आणि जेव्हा आपण बोटनेक ब्लाऊज शिवतो त्यावेळी आपल्याला अर्धा इंच लुजिंगसाठी द्यायचं असतं. त्यामुळे मी तर एक्स्ट्रा अर्धा इंच घेतलेला आहे आणि त्या अर्धा इंचानंतर मग आपण आपलं जे काही मार्जिन असेल ते द्यायचं आहे. तर इथं मी 1.5 इंच मार्जिन घेतलेलं आहे. त्यानंतर ब्लाऊजची कंबर पाहूया. तर ब्लाऊजची कंबर आहे 27 इंच. तर 27चा चौथा भाग हा 5.75 इंच होतो. तर 5.75 इंचावर एक पॉईंट दिला. पाठीमागील डाचासाठी 1 इंच घेतलं आणि 1.5 इंच आपण मार्जिनसाठी घेतलेला आहे. त्यानंतर बघा ही फिटिंगची आणि मार्जिनची ही दोन्ही लाईनी आपण आखून घेतल्या आणि इथे बघा मी 1.25 इंचावरती मुंड्याचा आकार काढून घेतलेला आहे. तर इथं गळा रुंदी मी 3.5 इंच घेतलेले आहे आणि पुढील गळा आपला 5 इंच आहे. त्यामध्ये मार्जिनचा 1 इंच मिसळून आपण 6 इंचावर पॉईंट दिलेला आहे. त्यानंतर खालच्या साईडला सुद्धा गळा रुंदी मी 3.5 इंचच घेतलेली आहे आणि इथं असा चौकोनी बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि तिथे आपल्याला गळ्याचा गोल आकार देऊन घ्यायचा आहे. तर बोटनेकला गळ्याचा आकार देताना थोडासा असा वरून द्यावा लागतो. खूप असं कोपऱ्यातून घेतला तर गळा खूप पसरट होतो, त्यामुळे असा थोडासा वरून द्यायचा आहे. यावरती देखील एक सविस्तर व्हिडिओ आपण बनवूया आणि व्हिडिओ ऑलरेडी आहेत माझ्या चॅनलवर, तुम्ही पाहू शकता. तर बघा मी एकच मुंड्याचा आकार काढून घेतला होता. तिथेच बघा आणखीन एक 1.25 इंचावर पॉईंट देऊन खालच्या मुंड्याचा आकार काढून घेतलेला आहे. दोन्ही मुंड्याच्या मध्ये आपल्याला अर्धा इंचाचं अंतर येणं हे गरजेचं आहे. त्यानंतर बघा इथं आपण क्रॉसपट्टीचं माप घ्यायचं आहे. तर मी इथं क्रॉसपट्टी 3.25 इंच घेतलेली आहे आणि त्या साईडला 3.25 इंच घेतली असेल तर ह्या साईडला अर्धा इंच कमी म्हणजे 2.25 इंच घ्यायची आहे आणि ही तिरकी लाईन अशी आखून घ्यायची आहे. तिरकी लाईन आखून घेतल्यानंतर ह्या तिरक्या लाईनवरती आपल्याला कोटरीचं माप द्यायचं आहे. तर या ब्लाऊजची कोटरी आहे 5 इंच. तर 5 इंचावर एक असा पॉईंट दिला. त्यानंतर जो खालचा मुंडा आहे तिथून आतल्या साईडला तिरका टेप ठेवायचा आहे आणि 2.5 इंचावर एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे आणि जो आपल्या गळ्याचा मेन आकार आहे तो 5 इंचाचा. हे तिन्ही पॉईंट मिळून आपल्याला कोटरीचा आकार काढून घ्यायचा आहे. तर आता बघू शकता हे आकार कोटरीचा काढून झालेला आहे. आपल्या पुढच्या भागाचं मार्किंग पूर्ण झालेलं आहे. आता आपल्याला फक्त भोवत्याने हा भाग कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर शिल्लक राहिलेला कपड्याचा भाग आपल्याला असा पलटी करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे मार्किंग केलेला जो भाग आहे त्याचा साईड पीस आहे बघा, तो चॉकने मी असा थोडासा डार्क करून घेतला आणि हा भाग आपल्याला ब्लाऊज पिसावरती पलटी करून घ्यायचा आहे आणि पलटी करताना अगदी व्यवस्थित पलटी करून घ्यायचं, जेणेकरून कोणत्याही साईडला कपडा कमी वगैरे पडणार नाही याची दक्षता घेऊन पलटी करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा शोल्डरच्या ठिकाणी थोडीशी लाईन आखून घ्यायची, मुंड्याच्या ठिकाणी एक थोडीशी लाईन आखून घ्यायची आणि साईडला जिकडं आपण फिटिंग करतो त्या साईडला पूर्ण लाईन आखून घ्यायची आहे आणि हाताने थोडंसं प्रेस केलं की मग आपल्याला जसा आहे तसा साईड पीस मिळून जाणार आहे. तरी तर आता बघू शकता आपल्याला साईड पीस मिळालेला आहे. आता आपण साईड पीस कट करून घेऊया. तर इथं बघा आपला साईड पीस कट करून झालेला आहे. आता आपण बाहीचं कटिंग करणार आहोत. त्यासाठी बघा आपला ब्लाऊज पीस ऑलरेडी डबल फोल्ड आहे, त्याला आणखीन एक फोल्ड करायचा म्हणजे डबल फोल्ड करायचा आणि जिकडं बंद घडी आहे त्या बंद घडीवरती आपल्याला ब्लाऊजच्या बाहीचं माप घ्यायचं आहे. तर बाहीची लांबी 10.25 इंच आहे. त्यामध्ये मार्जिनसाठी 1.25 इंच वाढवला तर 10.5 इंच झालं. तर 10.5 इंचावर पॉईंट दिला आणि उंची घेतलेली आहे ती पूर्णच लाईन आखून घेतली आणि त्या उंचीच्या लाईनीपासून खाली 3.5 इंचावर एक पॉईंट दिला मुंडाखुलीसाठी. जेव्हा आपली लांब बाही असते किंवा 3/4 बाही असते तेव्हा आपल्याला मुंडाखुली ही सर्व ब्लाऊजला 3.5 इंचच घ्यायची असते. त्यानंतर बघा इथं आपल्याला बाही रुंदी घ्यायची आहे. तर बाही रुंदी आहे आपली 8 इंच. तर 8 इंचावर एक असा पॉईंट दिला
त्यानंतर उंचीची जी वर लाईन आखली होती त्या लाईनीवरती 2 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आणि अशी तिरकी लाईन आखून घ्यायची. आणि ह्याच्या पुढे आपल्याला 2 इंच मार्जिनसाठी घ्यायचं असतं, पण इथं कपडा कमी असल्यामुळे मी नंतर जोड देणार आहे. त्यानंतर बघा या तिरक्या लाईनीवरून आपल्याला बाहीचा असा गोलसर आकार काढून घ्यायचा आहे. त्यानंतर इथं बघा खालच्या साईडला आपण दंडघेर घेऊया. तर ब्लाऊजचा दंडघेर हा 5 इंच आहे, त्यामध्ये मार्जिनसाठी 1.5 ते 2 इंच आपण मिसळून घ्यायचं आहे आणि ते वरच्या साईडला ब्लाऊजच्या बाहीचा पुढील भाग काढून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा आता बाहीचं मार्किंग करून झालेलं आहे. आता बाही कट करून घेऊया. तर आता बाहीचं देखील कटिंग झालेलं आहे. आता आपण कटोरी आणि क्रॉसपट्टीचं कटिंग करणार आहोत. त्यासाठी बघा ज्या भागावरती आपण पुढील भागाचं मार्किंग केलं होतं तोच भाग घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती देखील आपला कटोरीचा आकार होता तो अगदी चॉकने थोडासा डार्क करून घ्यायचा आणि आपल्या ब्लाऊज पिसावरती पलटी करून ठेवायचा आणि ज्या साईडला दुमडलेली बाजू आहे त्या साईडला एक लाईन आखून घ्यायची आणि इथे देखील हाताने थोडंसं प्रेस करायचं, म्हणजे कटोरीचा आकार जसा आहे तसा उठेल. तर इथं कटोरीचा आकार उठलेला आहे. आता आपण कटोरी वाढवून घेऊया. तर बघू शकता इकडच्या साईडला 1.25 इंचावर पॉईंट द्यायचा, तसेच ह्या साईडला देखील 1.25 इंचावर पॉईंट द्यायचा आणि लाईन आखून घ्यायची. तर 2 इंच आपल्याला सेंटर काढायचं आहे आणि सेंटरला सुद्धा एक पॉईंट द्यायचा आणि त्या पॉईंटपासून खाली आपल्याला 1.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आणि या 1.5 इंचापासून 1.25 इंचापर्यंत अशा तिरक्या लाईनी दोन्हीही साईडला आखून घ्यायच्या आणि जिकडं कटोरीचा गोलाकार भाग आहे त्या साईडला वरच्या साईडला 1/2 इंचावर पॉईंट देऊन हा गोलाकार कटोरीचा भाग 1.25 इंचापर्यंत जोडायचा आहे आणि दुसऱ्या साईडला जिकडे तिरकी लाईन आहे तिकडे 1/5 इंचावर पॉईंट द्यायचा आणि ही तिरकी लाईन 1.25 इंचापर्यंत जोडून घ्यायची. त्यानंतर आपल्याला कटोरी कट करून घ्यायची आहे. तर आता इथे कटोरी देखील कट करून झालेली आहे. आता इथे क्रॉसपट्टीचं मार्किंग करून मी क्रॉसपट्टी देखील कट करून घेतलेली आहे. तर आता इथे मेन फॅब्रिक म्हणजे साडीतला ब्लाऊज पीस मी घरी टाकून ठेवून घेतलेला आहे. आता आपण कट केलेले अस्तरचे पॅटर्न ह्याच्यावरती ठेवून कट करून घ्यायचं आहे. तर पहिला काठाचा भाग आहे त्यावरती मी ब्लाऊजची बाही ठेवून घेणार आहे आणि बाही ठेवताना आपल्याला साडीतला ब्लाऊज पीस खालच्या साईडला 1/2 इंच एक्स्ट्रा सोडायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ब्लाऊजची बाही कट करून घ्यायची आहे. तर आता आपण पाठीचा भाग कट करून घेणार आहोत. जर सुरुवातीला ज्या भागावरती आपण पुढील भागाचं सगळं मार्किंग केलं होतं तोच आपला पाठीचा भाग असणार आहे आणि पाठीच्या भागाचं कटिंग करताना कुठेही साडीतला कपडा आपल्याला एक्स्ट्रा वगैरे सोडायचा नाही. जितका अस्तरचा पाठीचा भाग आहे तितकंच सेम आपल्याला साडीतला ब्लाऊज पीस कट करायचा आहे. तसेच ह्या साईडला बघा मी साईड पीस आणि कटोरी देखील व्यवस्थित ठेवून घेणार आहे आणि कटोरी साईड पीस देखील जसं आहे तसंच आपल्याला कट करायचं आहे. यामुळे कुठेही आपल्याला मेन फॅब्रिक एक्स्ट्रा वगैरे सोडायचं नाही, फक्त आपल्याला क्रॉसपट्टी कट करताना 1/2 इंच एक्स्ट्रा सोडायचं आहे. तर ब्लाऊज कट करून झालेला आहे आणि शिवून देखील झालेला आहे. तर शिवल्यानंतर बघा ब्लाऊजचा फायनल लुक असा दिसत आहे आणि बॅक साईडला मी अशी बोटनेक डिझाईन बनवलेली आहे. तर खूप छान अशी बोटनेक डिझाईन झालेली आहे आणि या बोटनेक डिझाईनसाठी मी या ब्लाऊजची शिलाई 300 रुपये घेतलेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.